नमस्कार शेतकरी मित्रांनो, पोकरा 2.0 म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय कसं करायचं याच्या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेमधून कोणकोणता लाभ तुम्हाला घेता येतो, लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतात, ऑनलाइन अप्लाय कसं करायचं याच्या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्यावरती क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं या पोर्टलवरती यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। शेतकरी लॉग इन आहे, कृषी व्यवसाय आहे, यापैकी आपणाला शेतकरी लॉग इन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्रिस्टॅक शेतकरी आय डी आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि या ठिकाणी आधार नंबर आहे ते टाकायचा आहे किंवा जी काय आय डी आहे ते दोन्हीपैकी कोणतेही ऑप्शन टाकायचं आहे। आणि हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी जो काय उदाहरण आहे ते गणित आहे ते सोडवायचं आहे। तर या ठिकाणी 18+7 किती होत आहेत ते सोडवलं आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन करण्यासाठी त्यावरती क्लिक केलं आणि या ठिकाणी OTP गेलेला आहे। तुमच्या मोबाईल नंबरला जो लिंक असणारा आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर आहे, लास्टचे 4 डिजिट आहेत ते दिसत आहेत, तर त्यावरती तो OTP गेलेला आहे। तर तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि OTP टाकून झाल्यानंतर लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे। OTP जात नसेल तर पुन्हा OTP पाठवा हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा OTP टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। तर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता नोंदणी झालेली आहे ती यशस्वीरित्या झालेली आहे। आता या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करायचं आहे आणि जी माहिती आहे ती सगळी माहिती भरायची आहे। इथं तुम्ही पाहू शकता सगळी माहिती आहे ती फार्मर आय डीनुसार सगळी माहिती आलेली आहे। तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे की नाही आहे, जर असेल तर होय आणि नसेल तर नाही आहे। त्यानंतर जात प्रवर्ग आहे, जी कास्ट आहे अनुसूचित जाती जमाती किंवा इतर आहे जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करा यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमची प्रोफाईल आहे ती अपडेट झालेली आहे, तर पुढे जावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर वैयक्तिक तपशील झाला, आता पत्ता माहिती आहे, तुमचं नाव, राज्य, महिला, जिल्हा काय आहे ते जे आहे ते ऑटोमॅटिक येणार आहे। तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही स्वतः मॅन्युअली चेंज करायचं आहे। तर या ठिकाणी पिनकोड आहे ते व्यवस्थितपणे पाहून टाका, आधार कार्डवरती आहे ते बघायचं आहे आणि टाकायचं आहे। अपडेट करून झालं तर या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करा यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमची दुसरी स्टेप कंप्लीट झालेली आहे। पुढे जावावरती क्लिक केलं की इथं शेतजमिनी संबंधित माहिती आहे। तर या ठिकाणी शेतीचा क्रमांक आहे, शेत क्रमांक, सर्वे नंबर, जिल्हा, तालुका, गाव, खाते प्रकार आहे, मालकाचं नाव आहे, एकूण किती हेक्टरमध्ये जमीन आहे, तर ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। पाण्याचा स्रोतवरती क्लिक करून तुम्ही जे काय तुमचं पाण्याचा स्रोत आहे काय जे पण आहे, सोलर पंप आहे काय, विहीर आहे काय आहे ते त्याच्यानुसार निवडायचं आहे तुमच्या सोयीनुसार आणि जतन करायचं आहे, संपादित करायचं आहे। तर ऊर्जा स्रोत आहे, लाईट बिल आहे ते पण कसं आहे ते पण तुम्ही संपादित करायचं आहे। ही सगळी माहिती तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला तुमच्या जमिनी संबंधित जशी आहे तशीच तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आणि संपादित करायची आहे। या ठिकाणी पाणी स्रोत म्हणजे तुमच्या शेतीला पाणी उपलब्ध आहे की नाही आहे, ऊर्जा स्रोत आहे ते उपलब्ध आहे की नाही आहे हे तुम्हाला माहिती टाकायची आहे, सिलेक्ट करायचे आणि संपादित करायचे आहे। यानंतर इथं नवीन बाबीसाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि घटकाचा जो काही गट आहे काय आहे ते निवडायचं आहे। बघा, सूक्ष्म सिंचन असेल, बांधावरील असेल, जे पण आहे ते तुमचं निवडायचं आहे। आणि याच्यानंतर घटकाचे नाव आहे, ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। तर हे निवडून झाल्यानंतर त्याचा प्रकार काय आहे, जल स्प्रिंकल आहे की मायक्रो स्प्रिंकल आहे, मिनी स्प्रिंकल असेल, जे आहे ते सिंचनचा प्रकार आहे तो निवडायचा आहे, घटकाचा प्रकार निवडायचा आहे। त्यानंतर मिलीमीटरमध्ये तुम्हाला याचा व्यास निवडायचा आहे, काय 63, 75, 90 यापैकी किती मिलीमीटरचा व्यास आहे तुमचा, कल्पलरचा मास आहे तो तुम्हाला निवडायचा आहे। यानंतर पुढे जावावरती क्लिक केलं
की इथं तुषार सिंचनसाठी पात्रता निकष आहे, आवश्यक कागदपत्रे आहेत, हे तुम्ही तुमचं ज्यासाठी तुम्ही निवडलेलं आहे ते व्यवस्थितपणे निवडायचं आहे आणि तुम्हाला इथं ज्या सूचना दिलेल्या आहेत, कागदपत्रे दिलेले आहेत ते व्यवस्थितपणे पाहायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जायचं आहे. या ठिकाणी वृक्ष लागवड आहे, त्यासाठी पात्रता निकष आहे ते आहे. तर वृक्ष लागवडसाठी कागदपत्रे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथं पुढे जावावरती क्लिक केलं की इथं शेतकऱ्याची सगळी माहिती, त्याच्या जमिनीची माहिती इथं येणार आहे. इथं वृक्ष लागवडीसाठी मागणी करावयाचे क्षेत्र आहे, तुमचं हेक्टर आहे, आर आहे, ते तुमचं जसं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. आता हे वृक्ष लागवडीसाठी हा जो ऑप्शन आलेला आहे तो का आलेला आहे, तर आपण पाण्याचं क्षेत्र आहे ते स्रोत आहे तो अवेलेबल नाही आहे म्हणून निवडलं होतं, त्यामुळे ते आलेलं आहे. तर या ठिकाणी ते टाकून पुढे जावावरती क्लिक केलं की तुमचा तपशील आहे तो येणार आहे. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर संपादित करा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे चेंजेस करायचे आहे ते करायचं आहे. यानंतर जर चेंजेस करायचे नसेल तर अर्ज करण्यासाठी पुढे जावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं वृक्ष लागवडीसाठी अटीतटी दिलेल्या आहेत, त्या शर्ती तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि ही सगळी हमीपत्र आहे. तर यामध्ये स्वयं घोषणापत्र पण आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर बॉक्समध्ये सगळ्यांना टिक करायचं आहे आणि जी काय स्क्वेअर बॉक्स आहे सगळे टिक करायचं आहे, अटीतटी मान्य करायचं आहे आणि सबमिट करा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ठिबक सिंचनासाठी जे काही अर्ज आहे तो यशस्वीरित्या केलेला आहे. आता इथं प्रिंट डाउनलोड करा हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रिंट आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. या ठिकाणी माझे अर्ज हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केलं की इथं तुम्ही केलेले जेवढे अर्ज आहेत ते इथं दिसणार आहेत. तुमचा स्तर आहे ती पडताळणी प्रक्रियेमध्ये तुमचा स्तर आहे, म्हणजे स्टेटस आहे तो पडताळणीसाठी आहे. आता सध्या त्याची पडताळणी होणार आहे, त्यामुळे इथं पडताळणी प्रक्रिया ही तुमचा स्टेटस आहे. तर तुमचं ॲक्सेप्ट झाल्यानंतर, अप्रूव्हल झाल्यानंतर इथं पूर्ण होणार आहे आणि तुमचा अर्जाचा तपशील इथं तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकणार आहात. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचे आहेत.